सगळं अनुभवायचंय मला. म्हणजे बघा ना, आपलाच अंश असलेला एक जीव आपल्या पोटात वाढत असतो तेव्हा एका आईला काय वाटत असेल. आपलं बाळ जेव्हा पोटात लाथ मारतं तेव्हा आईला काय वाटत असेल. बाळाच्या जन्माच्या वेळी इतक्या वेदना होतात. त्या क्षणी आईला काय वाटत असेल. जेव्हा बाळ पहिल्यांदा आई असं म्हणून हाक मारत असेल तेव्हा काय वाटत असेल. आपल्या बाळाला आपल्या डोळ्यासमोर मोठा होताना बघायचंय मला. त्याचं बोबडं बोलणं, दुडू दुडू पळणं, हसणं, रडणं, हे सगळं ना असं खूप जवळून बघावंसं वाटतंय मला. आई पण अनुभवायचंय मला. आनंदी, तुम्हाला उशीर होत असेल ना. तुम्ही खरंच जा. तुम्ही किती वेळ थांबणार असेच. तूची वाट बघत असतील मॅम. तुम्ही जा. पण तू काय करणार आहेस? मी ट्रेन सुरू होतील आता आणि मी कॅब बुक करते ना. बघते. तुला खरंच कॅब मिळेल आता बदलापूरला जायला? सर, मी रोज अपडाऊन करते. माझ्यासाठी खूप लांब नाहीये. फक्त कॅब बुक होईल का तेवढाच प्रश्न आहे. मी बघते. मी काय म्हणत होतो, म्हणजे आनंदी असं म्हणत होती की तुला जर चालणार असेल तर तू आजच्या रात्री आमच्या घरी चल, राहा. उद्या तू तुझ्या घरी जा. हवं नको उगाच. माझ्यामुळे तुमच्या घरच्यांना का त्रास. मी थांबते इथे. हे बघ योजना, आता जर का मी तुला इथे एकटीला सोडून घरी गेलो तर तुला एकटीला सोडून मी घरी गेलोय म्हटल्यानंतर आनंदी मला घरात घेईल असं वाटत नाही. हो अगं, तू आनंदीला नाही ओळखत. तिला ना सगळ्यांची काळजी असते. आता तिला कळलं ना तुझा काय प्रॉब्लेम झालाय ते. मग आता खरंच जर का मी तुला इथे सोडून घरी गेलो तर ती तुझाच विचार करत राहील की तुला कॅब मिळाली का, बरं जाताना रस्त्यात कुठे पाणी तर लागलं नाही ना, बघ घरी तू व्यवस्थित पोहोचलीस का, किती वाजता पोहोचलीस. तू जोपर्यंत घरी पोहोचत नाही ना तोपर्यंत ही स्वतः पण जागी राहील आणि मला सुद्धा जागा ठेवेल. तर तू असं समज की घरून फरमान निघाले, तुला घरी यावंच लागेल. आनंदीने सांगितलंय तसं. ठीक आहे, मी येते. पण सर, तुमच्या घरच्यांना नक्की त्रास नाही ना होणार मी येण्याने? नाही, कुणाला काही त्रास होणार नाही. डोंट वरी अट ऑल. आनंदी, थँक्यू. का? अरे ते योजनेच्या बाबतीत तू मला जे काय सुचवलंस ना, मला स्वतः सुचत नव्हतं काय करावं ते. बरोबर झालं तू सुचवलंस. म्हटलं कम्फर्टेबल केलंस तू. आता आहे व्यवस्थित आहे. ठीक आहे. अहो, मला ना तिच्याबद्दल जरा असं विचित्र वाटतंय. म्हणजे असं वाटतंय ती आपल्या सगळ्यांपासून ना काहीतरी लपवतीये. तिच्या मनात काहीतरी आहे, असं मनापासून काही बोलत नाहीये, लपवतीये सगळं आपल्यापासून. आनंदी, एक तर ती आताच आमच्या ऑफिसला जॉईन झाली आहे. ज्युनियर आहे ती, हेल्पिंग स्टाफ. आणि ऑब्व्हियस आहे ना, ती तुझ्याशी बोलते म्हणजे आनंदी म्हणून नाही का, तिच्या साहेबाची बायको म्हणून तुझ्याशी बोलते. तर लगेच कसं कम्फर्टेबल होणार ती? तिला थोडा वेळ लागेल ओपन होण्यासाठी, म्हणून तुला असं वाटतंय ते. हो, मला कळतंय. पण हे बघा, म्हणजे मला ना असं तिच्याकडे आता बघून असं वाटत होतं की तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे, पण चेहऱ्यावर वेगळंच आहे. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते? तू जलस फील करतेस. मी? हा, बघ ना,
तुझा एवढा देखणा नवरा आणि हे कोण कुठली बाई घरी येते आणि सतत तुझ्या नवऱ्याचंच कौतुक करते म्हटल्यानंतर जलसर वाटणारच ना. हरकत नाही, होतं असं. नाही तसं नाही म्हणायचंय मला. मी जे सांगते त्यावर नीट विचार करा ना तुम्ही. असं वाटेल का बरं मला? काय हसताय? अरे झोपा. बरं मी काय म्हणतो मग, एवढे नको नको ते विचार मनात येत असतील तर तिला जाऊन सांगू घरी जा. मी असं म्हणेल का कधी? आता आपण स्वतःहून बोलवलंय तिला तर तिला सांगायचं की जा घरी. कसं वाटेल ते तिला? ती माझ्याबद्दल काय विचार करेन? जलस फील करते. माझे काय चाललंय तुमचं? गुड नाईट. ठीक आहे, तिला ऑफिसमध्ये भेटेल मी. ठीक आहे चालेल. मी चहा आणते गरमागरम. काय हो? काय झालं? काय सांग? काय? बरोबर 1 वर्षापूर्वी मला हळद लावायची तयारी सुरू होती. पाय माझे. अहो माझी पण हळदीची तयारी चालू होती. आपल्या लग्नाच्या दिवशी किती पाऊस होता ना. तुम्ही मुंबईहून निघालात ना तेव्हा आम्ही सगळेजण इतके काळजी करत बसलो होतो ना तुम्ही येईपर्यंत. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. 1 वर्ष पूर्ण झाला. बोल काय करूया सांग? बाहेर फिरायला जाऊया, नाही तर मग 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर. तू म्हणशील तसं. बोल काय हवं तुला? काय? अच्छा खूप काही आहे का? सांग सांग. नाश्ता करत बसली असणार. हो. कोण नाश्ता करत होतं कर्णिक? कोण नाश्ता करत होतं? माझी सगळी तयारी झाली होती, नाश्ताही झाला होता, पण आनंदी निघाली नव्हती ना तिच्या कामाला. हो, हो. मग मी काय करू? तिच्या समोर निघालीच तिने मला विचारलं नसतं आई कुठे चाललात म्हणून. एक मिनिट. पण आता कुणाला काही कळलं नाहीये ना, आणि आनंदीला संशय नाही ना आला? मला कोण समजलात तुम्ही? शाळेमध्ये नाटकात बक्षीस कमवलेली बाई आहे मी. माझ्या हुशार सुनेला अजिबात संशय आलेला नाही. असू दे. एक काम करा, तुम्ही आधी बसा आणि मग आपण बोलूया. बसून बोलूया. गुडघे गेले कामात. बोला बोला काय करूया आपण? मी काय म्हणतो, उद्या राघवचा आणि आनंदीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि तो आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणजे दोघांनाही तो खूप आवडला पाहिजे. आवडलाच पाहिजे ग बाई. माझ्या आनंदीने खूप केलं. वर्षभर त्या पोरीने इतकी संकट झेलली आहेत ना अंगावर, आणि आमच्यापर्यंत झळ नाही येऊ दिली. सगळं एकटीने सहन केलं. राघवने पण किती केलंय हो. आम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागली तेव्हा तेव्हा तो धावून आलाय. आपल्या वर्षाची केस जिंकून दिली. खरं तर त्याच्या जीवावर बेतलं होतं, पण त्यातूनही तो बाहेर पडला बघा. नंतर त्या दोघांनी मिळून वर्षाचं लग्न सुद्धा सुखरूप पार पाडले. त्यात राघव माझा आजारपणही बघतोय. आनंदीनं आपल्यासाठी खूप काही केलंय. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आपल्याला. बरं मी काय म्हणते, आपण भाषण नंतर करूया, पण ठरवूया ना काय करायचं ते. वेळ जाईल ना काय करायचं ते. मला काय वाटतं, आपण एखादा हॉल घेऊया का? हॉल तर घ्यावाच लागणार ना. आणि मी म्हणते जेवणासाठी आपण मसाले भात ठीक आहे, आणि आपण पियुष ठेवूया मग नंतर. गोड म्हणून. वा वा. नाही, मला असं वाटतं ना की आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. जग फिरून आलात ना, अजून फिरायची हौस आहे का तुम्हाला? काही बोलतात. थांबा तुम्ही. आपण मसाले भात ठेवला, त्याच्यानंतर आपण थांबा. मी काय म्हणतो, हे सगळं करण्यासाठी आपल्याला पैशांची व्यवस्था नको का करायला? आपण एक काम करूया, आपण पैसे काढूया आणि मग सगळ्यांना पार्टी देऊया. पैशाचं म्हणाल तर माझ्याकडे बघा गादी खाली आणि हे डब्यात साधारण 10,000 माझ्याकडे. सुलक्षणा करणे 10,000. ठीक आहे. माझ्याकडे पण बरेच असतात हो साठवलेले, पण हे काढून घेतात. आता ना 2,000 आहेत ते मी देते. 12 झाले. मी माझ्याकडचे 10,000 देतो. म्हणजे 10, 2, 12. माझ्याकडचे 10, 22 झाले आपल्यापर्यंत. माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नाही नसतील ठीक आहे, पण बाकीची मदत कराल ना तुम्ही?
हो, मदत मी सगळी करू शकतो. हा, तुम्ही ठीक आहे, सांगा ठीक. मला काय काय काम ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. आपण 22,000 मध्ये सगळं करू शकतो. हा, आणखी एक गोष्ट, आणि तिसरे सासरे आहेत ना, आबा. हॅलो सर. हो हॅलो, गुड मॉर्निंग. तू घरी वेळेत पोहोचलीस? तुला घाई नाही ना झाली पुन्हा ऑफिसला यायची? नाही, नाही. आणि उशीर झाला असता तरी काही हरकत नव्हती. सर कालसाठी थँक्यू. ते सगळं माझ्या बायकोने सजेस्ट केलं होतं, तिला थँक्यू म्हण. त्यांना म्हटलंय मी थँक्यू, पण तुम्ही सकाळी झोपला होतात ना हा. म्हणून. खरंच थँक्यू. इट्स ओके, इट्स ऑल फाईन. सारखं सारखं थँक्यू नको म्हणून. इट्स फाईन. बरं थँक्यू नको. मग हा डबा घ्या. नाननी जी भेंडीची भाजी शिकवली होती ना ती ट्राय केली. प्लीज तुम्ही खाऊन बघा. अरे बापरे, तू घरी जाऊन नाही ट्राय केला? हो. ठीक आहे, माझी आवडती भाजी आज पुन्हा तीच भाजी. थँक्स. सर तुम्हाला इथे ऑफिसमध्ये बघितलं की असं वाटतं की तुम्ही किती स्ट्रिक्ट आहात, पण तितकेच मनमिळाऊ सुद्धा आहात. ऍक्च्युली तुमची फॅमिलीच खूप मस्त आहे. सगळे किती एकत्र छान आनंदात राहतात. मी माझ्या फॅमिली बरोबर राहत नाही, त्यामुळे त्यांना भेटता येत नाही मला. पण काल तुमच्या घरी आल्यानंतर ना मला माझ्या घरच्यांची खूप आठवण आली. सगळे खूप छान आहेत. सगळ्यांनाच थँक्यू. झालं, थँक्स पुराण संपलं. हे अजून काही बोलायचं? हे माझ्या घरचे तुला आवडले? हो. तुला कधीही त्यांना भेटण्याची इच्छा झाली, त्यांना जाऊन तू भेटू शकतेस, काही हरकत नाहीये. एक मिनिट असं. हॅलो. हा योजना, अगं मी बोलते, राघवची आई. तुम्ही एक मिनिट सर. काय झालं? नाही ऐक, अगं राघवला नको सांगू, मला तुझ्याशी बोलायचंय ग बाळा. अच्छा. काय नाही सर, सॉरी. हो. हा. हॅलो. काय झालं? उद्या आमच्या राघवचा आणि आनंदीचा लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. ओ वाव. काय प्लॅन आहे? अगं त्यांना सरप्राईज पार्टी ठेवली आहे मी. बाकी कोणाचे नंबर नाहीत ना माझ्याकडे. तुझा नंबर मी घेतला होता. हा, तर तू सगळ्यांना सांग. सांगते ना. हा हा, आणि तू पण ये हो आठवणीनं. हो ऑफकोर्स येणार आहे. ठेवते हा. हो, बाय बाय. कुठे जातोय आपण? आणि हे काय पट्टी वगैरे? अहो वहिनी, तिकडे गेल्यानंतर कळणार नाही का तुम्हाला? म्हणजे नंदू दादा, अहो तुम्ही पण आहात. कोण नंदो? किंड्या पडतो मी, किंड्या पड. गुंडा गुंडा सगळ्या गुंडा आहोत आम्ही. ओ गुंडा आहोत. स्त्रियांचा आदर असणारे आम्ही गुंडा आहोत. म्हणून मी तुम्हाला वहिनी म्हटला. वहिनी म्हटलं तर चालेल ना तुम्हाला? वहिनी. हो मग. हो नंदू दादा, वहिनी बोलू शकतात तुम्ही मला. कोण नंदो नाही, वर्ष नाही सांगितलं ना. सगळ्या अरे बाय, जाऊ दे. चला निघायचं. अहो ऐका ना, वर्षात आणि नंतर दादा किडनॅप केलंय मला. तुम्ही खासताय. अगं इथे पाटकर बाबा आणि बबन या दोघांनी मला किडनॅप केले. काय? दोघे पुढे बसलेत आणि मी एकटा मागे बसलोय. अहो म्हटलं यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. सरप्राईज प्लॅन आपल्यासाठी. किती घोड्यात जायचं कसं? ऐ कपस. आनंदी, अभिनय चांगला कर. त्यांना वाटू दे खरं की तू खरंच घाबरलीस त्यांना. कोणाशी बोलतोस तू? हा, मी कुठे कोणाशी बोलतोय? मी कोणाशीच बोलत नाहीये. मी ऐकतोय तुमचं. इथून लेफ्ट घ्या ना, म्हणजे लवकर पोचू आपण. आता इथे लेफ्ट आहे. आम्हाला शिकवू नकोस. आम्ही कोणते आहोत?
गुंडा हा बर ठीक आहे ठीक आहे तोंड बंद कर हा पण एक गोष्ट नक्की आहे आपल्या लग्नाचा हा पहिला वाढदिवस आपला कायम लक्षात राहणार आहे काहीतरी गमतीशीर असणार आहे एवढं नक्की आहे खरं खरं एन्जॉय कर कुठे कुठे नेत आहे मला? कपास कोणाचं नाही रस्ता शांत बसा मला माझ्या घरी सोडा बरं का. हे काय? हा हॉटेल रूम कशाला? अरे अहो मी तुमच्या दादांनाही सांगितलं की हॉटेल रूम वगैरे काही नको म्हणून. मग बरं झालं ना आम्ही डेट प्लॅन केली काय नंदू. नाही पण खरं तर याची काहीच गरज नाहीये वर्षाताई. असे काय म्हणताय वहिनी आमच्या लग्नासाठी तुम्ही एवढी मदत केली तर आता तुमच्यासाठी आम्हाला मदत करायला मिळते तर ही संधी आम्ही सोडणार का नाही. ज्या दोघांनी आमचं लग्न जुळवलं त्या दोघांचा आज लग्नाचा पहिला वाढदिवस आहे वहिनी. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. पण शुभेच्छा तुम्ही घरी पण देऊ शकत होतात ना. आनंदी आता आम्ही जर डेट प्लॅन केलीच आहे तर तुम्ही दोघांनी मिळून मस्त एन्जॉय करा. हे बघ मला माहितीये की तुम्ही दोघांना घरात खूप बिझी असता हा एकमेकांसाठी वेळ पण मिळत नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आता मस्त क्वालिटी टाइम स्पेंड करा एकमेकांबरोबर फक्त तुम्ही दोघं. आम्ही दोघे ना. आम्ही दोघे. हो तू आणि दादा अॅनिव्हर्सरी तुमची आहे ना. तुमचा दादा कुठे? नंदू आपण दादाला किडनॅप करायला विसरलो एक्साइटमेंट मध्ये. काय माझा फोन वाजतोय. उचल उचल लवकर. आईंचं आहे. हा बोल बोल ग. अगं मूर्ख मुली आनंदीला कुठे घेऊन गेलीस तू? तुला कसं कळलं? तुला कसं कळलं म्हणजे इथे कार्यक्रम आम्ही पण ठरवलाय ना. आई आम्ही पण यांना सरप्राईज देण्यासाठी आलो इथे पण आम्ही दादाला किडनॅप करायला विसरलो. आणि आम्ही आनंदीला. डेकोरेशन काय मस्त केलं बघायला याचं तिकडे. बर मला सांग तू सांगितलं का नाहीस मला? कसं सांगणार? आताच पाच परतवणाला येऊन गेलीस ना. परत तुला बोलवलं असं तुझी सासू भडकली असती. आणि आई मी त्या दोघांसाठी प्लॅन केलाय ना सरप्राईज डेट प्लॅन केली की नाही. मग तुला कसं सांगणार? काही बोलतेस? मग आम्ही काय केलं इकडे? आम्ही पण कार्यक्रम ठरवलाय ना. आता कसं आणायचं? तिला लवकर घेऊन ये. आनंदीला लवकर घेऊन ये. मी पत्ता पाठवते. बर 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 ठीक आहे. त्यांनी तिकडे वेगळं सरप्राईज प्लॅन केलंय. मग आता आपलं सरप्राईज कॅन्सल. आनंदी अगं तू हसतेस काय? चल आता आपल्याला सरप्राईज 1 वरनं सरप्राईज 2 ला जायचंय. चल चला. माझे आई बाबा वर्ल्ड मधले बेस्ट आई बाबा आहेत. रमाईला मी खूप मिस करायचे. ती देव बाप्पाकडे गेल्यावर बाबाच माझ्यासाठी सगळं काही करायचं. त्याला ते नीट जमत नव्हतं तरी माझ्या वेण्या बांधायचा. पण नंतर त्याला ते जमलं. पण रमाई बांधायची ना तसं कधीच जमलं नाही. बाबाच माझी स्कूल बॅग भरायचा आणि नंतर मला स्कूलमध्ये सोडायचा. त्याची खूप घाई व्हायची. त्याचा खूप गोंधळ उडायचा. मग आनंदी आई आली. मला नाही आवडलं.
मी तिला ना आधी आई म्हणालच नाही, पण मग ती आली आणि तिने सगळा गुंता सोडवला. ती माझ्या मस्त मस्त वेण्या बांधून देते. हे जे केस बांधलेत ना माझे, ते माझ्या आईनेच बांधलेत. पण तिला माहितीच नव्हतं की तिला इकडे यायचंय. आई माझ्यासाठी छान डबा करते. कधी कधी मी भाजी नाही खाल्ली तर ओरडते, पण मी चुकले की मला समजवते. तुम्हाला माहितीये का, तिने माझ्यासाठी छान गणपती बाप्पा केला होता. ती खूप करते माझ्यासाठी. मी तिला कधी आई म्हणायला लागली माझं मलाच नाही कळलं. पण आई एक सांगू, मी रमाईला विसरले नसले ना तरी तूच माझी आई आहेस. आई, तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. तुम्ही ना दोघे असेच राहा माझ्या बरोबर कायम एकत्र. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. थँक्यू. सरप्राईज प्लॅन हा असा करता, माटकर बाबा आणि बबन मला घेऊन आले, तुला आणायला विसरले. नंदू आणि वर्षा तुला घेऊन आले, मला आणायला विसरले. नशीब आपला फोन झाला तेव्हा कळलं कोण कोणाला घेऊन गेलंय ते, नाहीतर कसलं कळतंय आपल्याला. तुझी गोष्ट लक्षात येते, आपल्या अॅनिव्हर्सरी बद्दल आपल्यापेक्षा हे सर्वात जास्त एक्साइटेड आहे. खरं. हे काय आनंदी, हे मगाशी नव्हतं पण. भलत्याच रूम मध्ये आलं की काय? नाही, हेच रूम आहे. हीच रूम होती. मगाशी बाळांचे फोटोज नव्हते. पण मग हे ह्या लोकांनी केलं असेल तर हे आपल्याला काही सांगू पाहतात का? तुम्ही कामात इतके बिझी आहात की तुमच्या लक्षात नाही आलं, आणि घरच्यांच्या लक्षात आलं. काय बरं झालं बाई आला. सगळ्यांचे आभार. हो, मजा आली, मजा हो, आली. धन्यवाद. हा, नीट जा आता. शिंगे जा, पोरांना नीट न्या. हा. पोट पकडतं श्रीचं, धावतो इकडून तिकडे नुसता. बाळ बाळ बाळ. बाळा, चला घरी जाऊया आपण. आजोबा आपण थांबूयात का थोडा वेळ? अगं घरी जाऊन आराम करूया ना आपण. हा, तुला काही होतंय का? नाही, काही नाही, मला कंटाळा येतोय. अगं म्हणूनच म्हणतोय आपण घरी जाऊया. आपण थांबूयात का थोडा वेळ? शिंगे, हो अगं बाई, दमल्यासारखी वाटतेस तू. बाई काही होतंय का तुला? बरं वाटत नाही का तुला? बाबा सांगत होता ना चिंगे तुला आईस्क्रीम खाऊ नको खाऊ नको, तर काढलंच ना आजार. पण सुलक्षणाताई, आबा परत ही मुलगी ना अशीच करते, ऐकतच नाही. तिला बरं वाटत नाहीये. नका ना ओढू तिला. आपण पुरीला घरी घेऊन जाऊया. आपण पुरीला घरी घेऊन जाऊया. घरी गेल्यावर बघू काय होतंय का तिला ते. बरोबर, चल. चल, आपण दोघे थांबूया. चला या, ये. बघ आता सावकाश, सावकाश. आता आजोबांना कडेवर घ्यावं लागलं ना. हा? आता आजोबांचा हात नाही का दुखणार? आपण जाऊया, डॉक्टरांकडे जाऊया. हा, आपण चल. आजार पण काढलं. हे ह्या लोकांनी केलं असेल तर हे आपल्याला काही सांगू पाहतात का? तुम्ही कामात इतके बिझी आहात की तुमच्या लक्षात नाही आलं, आणि घरच्यांच्या लक्षात आलं. काय
मला सुद्धा पुन्हा नव्याने एक बाप पण पुन्हा अनुभवायचंय. खरंच शौर्य, शौर्य, काय झालं बाळा? काय ग, किती वेळ? खरंच सॉरी आणि खरंच थँक्यू. शौर्य, शौर्य, ताई जरा तो दरवाजा लावून घे. शौर्य, काय झालं बाळा? तर नाही वाटत आहे? तापलंय ग बाळा. थोडं बरं नाही वाटत. हे बघ, आपण औषध घेऊ, मग लगेच बरं वाटेल. काळजी नको करूस. मी तुझ्यासाठी गंमत आणली, देऊ? केक. आवडतो ना तुला? कसा आहे? छान आहे. आवडला? खूप. आता सगळं छान होईल, सगळं गोड होईल. ज्या माणसाने तुझ्या बाबापासून दूर केलं, आपल्या आयुष्यापासून वेगळं केलं ना, त्याला शिक्षा मिळणार. मी मिळवून देणार. तुला कसं तुझ्या बाबाशिवाय मोठं व्हावं लागतंय ना, तसं त्याच्या मुलीला सुद्धा त्याच्याशिवाय मोठं व्हावं लागेल. तुला तुझ्या बाबाच्या नावाने चिडवतात ना, तसं त्याच्या मुलीला सुद्धा त्याच्या नावाने चिडवतील. खरं तर मी भाग्यवान असं यावं. माझी मुलगी माझ्यावर इतकं प्रेम करते, माका एवढं जीव लावतं. मग कशाबद्दल वाईट वाटून घेऊ? असाच स्वतःच मूल तर काही हरकत नाही माका. आबा, चिंगी माझीच हा. तिची काळजी घेणं, तिला मोठं करणं, आता हीच जबाबदारी हा माझी आबा. जसा तुका योग्य वाटत तसा कर. बाय, तुझा या लगीन ठरला तेव्हा तुका माहिती होता काय लगीन
तितक्या सोप्या नाया. त्या पेलणं, त्या सांभाळणं लय कठीण आहे तुका माहिती होतं. पण तरी तू ही जबाबदारी घेतलंस. चिंगी तू आपली लेक मानलंस. चिंगीनं तुका आपली आवस मानल्या आणि चिंगी सकट या लगीन करूचं तू ठरवलंस. बायगो, एक लक्षात ठेव, तुका स्वतःचा मूल व्हाया या वाटता या काही एक चुकीचा नाही. पण बायगो, आपला काय वया ना त्याच्यापेक्षा आपल्याकडे काय हा ना त्याच्यात समाधान मानूक आहे. माझ्या या नाती काय कमी पुढून देऊ नका. चिंगीसाठी तू आता त्याची आवस असस कळता. नाही रे, ती पाटकरांकडे गेली खाली. मला चहा पण नाही दिला रे राघवा, तशीच गेली. आता मला चहा मिळेल कधी कोणाच ठाऊक बाई. बरं, चिंगीची तब्येत कशी आता? आता बरी आहे, बरी आहे. औषध गेलं ना पोटात, आता बरी आहे. अच्छा, तिने काय खाल्लं का? खात नव्हती. आनंदीने जबरदस्तीने भरवलं तेव्हा गेलं तिच्या पोटात. तू कधी येशील? आज मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत, मला यायला उशीरच होणार आहे आज. काही हरकत नाही, काय तुझं काम कर तू बाळा. आम्ही आहोत तिथे चिंगीजवळ, काळजी करू नको. बरं, नक्की तिला बरं वाटतंय ना? हो राजा, विश्वास नाही का? हा, ऐक ना, ती जागी असेल तर तिला फोन दे ना. आमच्यावर विश्वास नाही ना तुझा? थांब, देते तुझ्या लेकीला. चिंगे, ए चिंगे. हो आजी. बाबाचा फोन आला. हॅलो बाबा. हे बाळा, तुला बरं वाटतंय आता? हो, आता एकदम बरं वाटतंय. आईने मला पेस्ट दिली आणि औषध दिलं, मग मला झोपवलं आणि मी झोपून उठले ना तर माझा तापही गेला होता. आजीने पट्टी ठेवली सांग. बाबा, आई किती भारी आहे ना. ती आली आणि मला थोड्या वेळात बरं वाटायला लागलं. तू काळजी नको करूस. बरं बाळा, ठीक आहे. पण ऐक, आता अजिबात काही थंड खायचं नाही. हा, हो बाबा. ओके, ठीक आहे. मी येतो रात्री. हा, ठेवतो मी फोन. बाय. आजीनी पट्ट्या ठेवल्या. आजीनी पट्ट्या सांग. फोन ठेवला आजी. आई, चिंगी, काय झालं बाळा? झोप झोप बरं. बाबा कधी येणार आहे? येतील येतील. डोळे बंद कर, झोप बरं. चल. पूर्ण दिवस झोपूनच आहे. आता कंटाळा आलाय मला. हो, काहीतरी करूयात ना आपण. काय करूयात आपण? हा, चिंगी बाळा, ताप उतरलाय ग, पण कणकण आहेच ना बाळा. तू झोपलीस, आराम केलास ना तर तू लवकर बरी होऊ शकते. चल ये. बरी आता. तू बरी नाहीये. चल झोप बरं. चल. नाही, मला नाही झोपायचं. मग काय करायचं चिंगी? मला नाही माहिती, पण काहीतरी करायचं. मला माहितीये काय करायचं. तिकडे बघ, तिकडे तुझं गालच खाते. खाऊ नाही. खाऊ. झोपायचं नाही तर गुबगुली करा. नाही, मी झोपते. ये झोप. शांत झोपायचं. हा चिंगी, झोप. झाली फाईल कम्प्लीट. योजना योजना. सर, आय एम सो सॉरी सर. हा, नाही, इट्स ओके, फाईन. मी म्हटलं आपलं काम झालेलं आहे. ओके, अँड थँक्यू सो मच. तुम्हाला मदत केलीच त्याच्यामुळे ते इतक्यात आटोपलं. अदरवाईज मला वाटलं होतं रात्रभर थांबावं लागतं की काय. सर थँक्यू, काय माझं कामच होतं ते. बरं ऐक, आता उशीर झाला, आपलं निघाला. हो सर, मी फ्रेश होऊन निघते. मला एक आईला कॉल पण करायचा आहे. तुम्ही वा पुढे. अगं नाही, खूप उशीर झालाय, एकत्रच बाहेर निघूया ना आपण. अहो सर, खरंच मी इथेच जाणार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही वा पुढे, मी लॉक करून जाईन आणि सकाळी लवकर येऊन उघडेन सुद्धा.
बरं, शुअर आहेस तू? हो 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 सर, खरंच. सावी, थँक्यू सर. आणि व्यवस्थित जा. हो सर. बाय, गुड नाईट. हे काय एवढं सगळं कोणासाठी? तुझ्यासाठी. काल ताप होता की नाही तुला? त्रास होत होता, तोंडाला चव नव्हती, काही खावंसं वाटत नव्हतं, म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी बनवलं. चिंगी बाळा, ह्यातला एक एक घास जरी खाल्ला ना तरी पोट भरेल तुझं. अजून पोहे पण आहेत. हा, तू सगळं माझं फेवरेट केलंयस, मग मी सगळंच खाईन ना. हो हो. ठीक आहे, चल सुरुवात तर कर. बरं वाटतं ना आता? हो. गुड. आई, काल रात्री बाबा आला तेव्हा तुम्हाला उठवलं का नाहीस? कारण की मी सांगतो, कारण आईला सरप्राईज द्यायचं होतं. तू सकाळी उठल्या उठल्या तुझ्या शेजारी बाबा झोपलेला तुला दिसेल, तसं झालं की नाही? हो. म्हणून आईने सांगितलं नाही तुला. रमाताई, माफ करा मला. यापुढे मी स्वतःच्या बाळाचा विचार नाही करणार. हे घे काका. आनंदी, ते टेरेसवर तू कपडे वाळत घातलेस ना, आणलेस? नाही, नंतर आणते. नाही, पाऊस आला तर भिजतील परत. चल बरं, मी तुला मदत करतो. चल चिंगी, तू टीव्ही बघ, मी आईला मदत करून येतो. हा, खा. चिंगी, हे सगळं संपवा, पटकन आलो आम्ही. काय झालं? अॅनिव्हर्सरी नंतर इतकी खुश मी पाहिली माझी आनंदी, आणि आता पाहतोय ही आनंदी. खूप फरक आहे यार. नाही काय झालं? आणि हाताला काय झालं तुझ्या? काही नाही.
आनंदी हात भाजलाय तुझा. आनंदी इतकुसा चहा देतेस का ग? कसा कोरडा झालाय? सांगा ना यांना. आई आपलं ठरलंय की नाही? हा आनंदी काय का सीमा? इरा इरा कुठे? अण्णा अण्णा ती घरी आहे, मी नाही बसत. तुम्हाला कोणाला काही कळलंच नाहीये का? काय काय? हे बघ, इराचा व्हिडिओ आहे. बघू बघू. आनंदी बघ ना. माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचक फोडायलाच हवं. माझे बॉस राघव कर्णिक यांच्या बरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते. आम्ही दोघच होतो. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला. माझ्यावर जबरदस्ती केली. हे काय बोलते ती मुलगी? काय बोलते ही? मूर्खा ही मुलगी. अरे माझा लेक एकटी दुकटी घरी जाऊ नये म्हणून तिला घरी घेऊन येतो. माझी सून तिला खाऊ पिऊ घालते आणि काय बरळते. असं नाहीये माझा मुलगा. ही खोटं बोलते मुलगी. तू तो तुमचा मुलगा आहे म्हटलं, तुमचा विश्वास नाहीच बसणार याच्यावर. हा मग आनंदी आनंदी अगं तू एवढं सगळं सहन करून इथे राहतेस हे मला माहिती नव्हतं ग. तुम्हाला तुझी मैत्रीण समजतेस ना, आणि ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. पण आनंदी आता ना तू हे काही सहन करायचं नाहीयेस. तुला ना आता इथे राहायची काही एक गरज नाहीये. तू ताबडतोब तुझी बॅग भर. मी तुला ना माझ्यासोबत घेऊन जाते. मी तिकडे तुझं सगळं व्यवस्थित करून देईन. तुला ना या असल्या माणसासोबत इथे राहायची काही एक गरज नाहीये. असं नाही करणार. आनंदी अगं किती भोळी आहेस तू. अगं ती मुलगी असं खोटं का सांगेल? ती असं का करत असेल? पण घरी येऊन गेली आमच्या. यांनी मदत केली तिला. अगं ती घरी आली होती म्हणजे तिचा राघव भाऊजींवर विश्वास होता म्हणून आली होती ना. हे असं नाही करणार. अगं मग ती मुलगी उगाच सांगतेय का की राघव भाऊजींनी तिच्यावर हात टाकला म्हणून? तुला कळतंय तू काय बोलतेस? ती मुलगी खोटं बोलते. तुला कळतंय का सीमा? हो काकू, हे मी नाही बोलत आहे. हे या व्हिडिओ मधली मुलगी बोलती. तेच सांगते, विश्वास नको ठेव तिच्यावर. हो काकू, हा व्हिडिओ आहे ना आता एव्हाना आपल्या सोसायटी मधल्या प्रत्येक ग्रुपवर गेलाय. हॅलो काय? हा मी बोलतेय सुलक्षणा कर्णिक. अगं त्या दिवशी आली, मारे पोटभर जेवून गेलीस, गप्पा हाणून गेलीस, आणि तुला काय कोणी अधिकार दिला ग माझ्या पोराची बदनामी करायचा? कोणी अधिकार दिला तुला? तुला माहितीये का तो कसा आहे? एका शब्दाने कधी कोणाला त्यांनी दुखवलं नाही. अगं एका कुठल्या बाईकडे नजर वर करून त्यांनी बघितलं नाही. तू सरळ त्याच्यावर आरोप करतेस. काय किती पैसे पाहिजे तुला? हा, हे सगळं पैशासाठी चाललंय ना? हा, मला कळत नाही तुला वाटतंय? कोण आहे तुझ्या पाठीमागे? हा, बोलवी तर धनी कोण आहे तुझा? तुला अरे काय करतेस? बोलते तिला. कशासाठी? तुला माहितीये तू किती मोठी चूक करायला चालली असते. नाही तिला फोन करायचा, कोणी तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही. अगं तुला काय वाटतं, हे तू आता जे काय बोललीस ना ते तिने रेकॉर्ड केलेलं असणार आहे आणि ती कोर्टामध्ये वापरू शकते. ती सांगू शकते की ह्यांच्या आईने मला फोन करून धमकी दिली. पण ती गेली नाही. ती म्हणाली की नाही मी थांबते, मी तुम्हाला मदत करते. आता कळतंय की ती का घरी जात नव्हती, माझ्यासोबत तिला का थांबायचं होतं. हे सगळे आरोप तिला करायचे होते माझ्यावर. पण हे सगळं ती का करते काहीच कळलं नाही अजून. राघव तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो, तू काळजी करू नकोस. आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण तू स्वतःची काळजी घे, खचून जाऊ नकोस. तू माझी ताकद माझ्यासोबत आहे ना. तिच्या डोळ्यात जोपर्यंत माझ्यावरचा विश्वास मी पाहतोय, मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही. अरे पण हे काय चाललंय सगळं? आत्ता कुठे सगळं सुरळीत होत होतं. तुमच्यावर ही अशी संकट का येतात रे? माझ्या मुलांना कुणाची नजर लागली काय माहिती. आई काळजी नका करू. हे बघा, अशा परिस्थितीत कोणीतरी येणार, काहीतरी बोलणार. आपल्याला सगळ्यांकडे दुर्लक्ष करायला हवं.
तुमच्या दोघांची तब्येत ना आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही त्रास करू नका घेऊ म्हणून आम्ही दोघंही तुम्हाला सांगायला आलो. तर आम्हाला किमान लोकांना तोंड दाखवायला एवढी तर जागा ठेव की आम्ही त्यांना सांगू शकू मुलगी आमच्या घरी आल्यानंतर तिने तिच्या घरच्यांशी काहीही संबंध ठेवलेला नाही. बरोबर आहे. काय बरोबर आहे? असा कसा संबंध नाही? आपलं नातं आहे त्यांच्याशी आणि अशा परिस्थितीत आपण त्यांच्या बरोबर असायला हवं. नंदू तू न कायम सासरच्या लोकांचा विचार कर, आपल्या घरच्या लोकांचा विचार करू नको. ती जर आता माहेरी गेली तर लोक आपल्याही तोंडात शेण घालतील. ते काही नाही, तू कुठेही जायचं नाहीयेस आणि गेलीस तर परत यायचं नाही. बघ तू हे बरोबर बोलत नाहीयेस ताई. अगं तू स्वतः एक माहेरवाशी नाहीस आणि तू एका मुलीला माहेरी जाण्यापासून थांबवतेस. होच, कारण माझ्या माहेरी असे दिवे ना लावलेत कोणी. हे बघा मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते. हिने आता तिच्या माहेरी जाणं म्हणजे लोकांना बोलायला संधी दिल्यासारखं आहे. मी सांगते ते ऐका. तुम्ही आता तिच्या भावाशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. हे बघ ती बाई काही बोलली असली तरी राघव दादा दोषी होत नाही. हे बघ म्हणजे खरं सत्य आपल्याला कळेल ना अजून. म्हणजे आपल्याला फक्त एकच बाजू माहितीये. जेव्हा तुमचा राघव दादा दोषी नाहीये कळेल ना तेव्हा जा त्याला भेटायला. तुम्हाला अर्थ कळतोय का? तो व्हिडिओ व्हायरल झालाय. राघव कर्णिक यांच्या बरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला, माझ्यावर जबरदस्ती केली. नाही यार, मला नाही वाटत राघव असं काय करणार. हो रे, पण आजकाल काय कोणाचा भरोसा नाही. अरे पण ती स्वतःहून थांबली होती ना, ती बोलली होती ना मी थांबते म्हणून. हो पण ती मदत करण्याच्या भावनेनेच थांबली होती ना कामासाठी. आणि बरोबर राघवने तिथं संधी साधली आणि कोण नाही म्हणल्यानंतर दोघांना रान मोकळं मिळालं. पण हा पण तो होता तिकडे. काय रे मनोहर? राघव साहेबांनीच मला लवकर पाठवलेलं. मी म्हणत होतो त्यांना मी थांबतो करून, पण तेच मला म्हणाले की तू निघ आता, काम संपायला आलंय, मी लॉक करून निघतो. मग मी निघालो तिथून. बघ काय बोलणार आता. पण त्या योजनेने तरी याविरुद्ध आवाज उठवला. बरोबर. प्ले कर पुढे. गुड मॉर्निंग. मनोहर, मनोहर जा बघ काय बोलतायत सर. येस सर. चहा आणशील? चहा संपलाय साहेब. सकाळचे 10 वाजले आता. संपला? हो संपलाय चहा. तुम्हाला चहा नाही मिळणार. कमाल आहे, ज्यांनी चूक केली आहे तो बिंदासपणे ऑफिसला येतोय आणि ज्या मुलीला बिचारीला त्रास झालाय ती घरात लपून बसली. काय जमाना आलाय. राघव, माझ्या केबिन मध्ये महत्वाचं बोलायचं आहे. येस सर. सर हेच हे काय आहे यावर काय उत्तर देशील? राघव, ह्याच्यातून तू आता बाहेर पडू शकत नाहीयेस. हा पुरावा आहे पण पुरावा आपल्या समोर आहे. आपली ही लीगल फर्म आहे आणि माझी जबाबदारी ही आहे की उद्या जर याची चौकशी झाली ना तर हे सर्व फुटेजेस मला पोलिसांना द्यावे लागतील. का केलंस हे राघव? अरे काय गरज होती हे सगळं करायची? सर, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही मला कळतंय. सर तुम्ही कुलकर्णी सरांना विचारा,
माझ्याबद्दल त्यांना विचारा प्लीज. ते असते ना तर कदाचित त्यांनी सुद्धा तुझी बाजू घेतली नसती. सर, इतकी वर्ष मी या फर्म मध्ये काम करतोय. तुम्ही जरा तरी माझ्यावर विश्वास दाखवाल असं मला वाटलं होतं. इथे कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. या फर्म मध्ये ऍडव्होकेट म्हणून काम करतोस ना, पण माणूस म्हणून कसा वागशील हे मी नाही ना सांगू शकत. मी एक सिनियर ऍडव्होकेट आहे. मी फक्त पुराव्यांवरती विश्वास ठेवतो आणि पुरावा तुझ्या समोर आहे. तुझ्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही पुरावा असेल तर सांग. सर, हे माझं रेजिग्नेशन लेटर आहे. इथून पुढे या फर्म सोबत माझा काही संबंध नसेल आणि तुम्हाला आतापर्यंत जो काही त्रास झाला माझ्यामुळे त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. मी तुझ्याकडे पुरावा मागितला तो नाही म्हणून हे. सर, मी निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवेनच. आणि पुरावा जर का द्यायचा असेल ना तर तुम्हाला नाही देणार, मी कोर्टाला देईन. ही माझी एकट्याची लढाई आहे. मी एकटाच लढेन आणि आतापर्यंत जी काही मला तुम्ही मदत करत आलेला आहात त्याबद्दल धन्यवाद. हॅलो आनंदी. आनंदी, काय झालं ग? हे वर्षाताई खोटे आरोप करते ती ह्यांच्यावर. हो, मला माहितीये ना. माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीच करणार नाही. पण ती मुलगी असं का करते? आम्हाला पण काही कळतच नाही. हो आनंदी, मला ना इथे नाही राहावं होते ग. मला तिकडे यावं असं वाटतंय पण नाही येत आहे. ते माझ्या सासरची लोक नाही सोडत आहेत मला. नाही, तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत थांबा. आम्हाला काही वाटलं, मदत लागली तर आम्ही सांगू तुम्हाला. तुम्ही काळजी नका करू. आनंदी, हे जे सगळं दादाबद्दल बोलतायत ना लोक, ते नाही आवडत आहे मला. पण यातनं जावं लागणार आहे वर्षाताई आपल्याला. काही दिवस हे सगळं सहन करावं लागणार आहे. बरं आनंदी, मला सांग, आई कशी आहे? त्रास होतोय त्यांना. मी आहे त्यांच्यासोबत वर्षाताई. सगळं नीट होईल बघा तुम्ही. ठेवते. एवढं कोण रडतो? सोना, अगं भूक लागली असेल. दूध पाजलेस का? येऊ पाजले दूध तिला. पण बघा ना, एवढी का रडते आज? हो सोना, ते अरे राजा. सीमा वहिनी खूप रडते हो ही. आनंदी, अगं बघ ना, परत त्या दिवशी सारखीच रडतीये. काहीच कळत नाही काय झालंय तिला. बघू. आनंदी, राहू दे. आई, अहो असं काय करताय? त्या दिवशी आनंदीने गुटी दिली तेव्हा तर बाळाचं दुखणं थांबलं होतं. हे बघ, ते गुटी प्रकरण झालं की नाही दोनदा. आता घरगुती उपाय नको. हा, संदेश आला की आम्ही जाऊ डॉक्टरकडे. काय ग, ओवा कशाला भाजतेस? इराच्या जरा पोटात दुखतंय, तिच्यासाठी भाजते. चाललंय. चालूच आहे का अजून तुझं धर्मकार्य? ती बाई तुझ्या नवऱ्याला काय काय बोलली तुला आठवत नाही का? कशासाठी चाललंय सगळं कळत नाही का तुला? तुम्हालाही स्वतःच्या मुलावर शंका आलीच की. हो, घेतली ना मी शंका घेतली, कारण मला प्रश्न विचारावेसे वाटले त्याला, मी विचारले. अच्छा, अगं बाई, तुला म्हणून त्रास झाला का मी विचारलं म्हणून? नाही, मला
तसं नाही नव्हतं. होऊ दे ना, होऊ दे. मला बरं वाटलं तुला त्रास झाला. आपल्या नवऱ्याला कोणी काही बोललं तर आपल्याला त्रास व्हायलाच पाहिजे. आपलं प्रेम असतं ना आपल्या नवऱ्यावर. अगं मग ती कोलते पण बोलली ना ग, काय काय बोलली तुला? हा ते चाललं का तुला? त्याचंही वाईट वाटलंच मला. मग कशाला करतेस हे एवढं? त्या सुनेचं, तिच्या सुनेला कळत नाही का? ती करेल ना, तिच्या नातीचं काय एवढं सगळं करतीये? बस ती का घरात? बाळासाठी करायला काय हरकत आहे आई? त्या सगळ्यामध्ये बाळाची काही चूक नाही. लोकांनी माणुसकी सोडली म्हणून आपण नाही ना सोडू शकत. तिच्यासाठी करू द्या मला. आलेच. पण वाईट नक्कीच वाटलंय मला. सीमा वहिनी, तुमची आणि माझी ओळख ना आत्ता झाली आहे. पण कोलते काकू माझ्या कुटुंबाला अनेक वर्षापासून ओळखतात. अनेक वर्षापासून नातं आहे त्यांचं माझ्या कुटुंबाशी. इतकं सहज तोडायला निघालायत त्या. सीमा वहिनी, तुम्ही मला मगाशी म्हणालात की काही वाटलं तर सांग, माझ्यासोबत चल, अशा माणसांसोबत राहू नकोस. माझी माणसं आहे तो ही. नाही, मला हेही माहितीये की तुम्ही मैत्रीच्या नात्याने मला हे सगळं सांगत होता. त्यासाठी थँक्यू. पण तुम्ही माझ्याशी बोलणं, माझ्या कुटुंबाशी बोलणं जर तुमच्या सासूबाईंना आवडत नसेल ना तर काहीच हरकत नाही. नाही नाही, खरंच सांगते. विनाकारण काकू मी तुमच्या घरी नाही येणार आता. पण सीमाबाईने, तुम्हाला, इराला माझी गरज लागली ना तर हक्काने सांगा मला. आनंदी, तुम्हाला जर माझी गरज लागली, खरं तर ह्यांची गरज लागते ना तुम्हाला. संदेश दादा परदेशात गेल्यापासनं हक्काने मदत मागतात ना तुम्ही ह्यांच्याकडून. मग काकांची औषधं असतील, घरातलं काही सामान असेल, हक्काने सांगतात तुम्ही आणि तेही हक्काने मदत करतात तुम्हाला. माझ्या नवऱ्याला मी खूप चांगलं ओळखते. नाही म्हणणार ते तुम्हाला. एका हाकेवर धावून जाणारा माणूस येतो. तुम्हाला काही मदत लागली तर हक्काने सांगा आम्हाला. चिंगी, तुझ्या वर्गात बाबांबद्दल असं कोणी काही बोललं ना तर दुर्लक्ष करायचं. पण ते का बोलत होते असं बाबाबद्दल? ते तू रोज बघते कार्टून बघतेस? कोणतं? गुडमॅन? गुडमॅन. तो गुडमॅन ना खूप चांगला असतो. तरी त्याच्यावर ना खूप संकट येत असतात, त्याला लोक त्रास देत असतात. तो त्या संकटांवर मात करतो, लढाई करतो आणि त्यातनं तो बाहेर पडतो. तुझे बाबा पण तसेच आहेत. चिंगी, तुला कळतंय मी का म्हणते? तू एक काम कर, तुझ्या बाबांबद्दल जर तुला असं कोणी काही बोललं ना तर दुर्लक्ष करायचं, लक्ष नाही द्यायचं. हो. तू कशावर लक्ष देणार? तुझ्या अभ्यासावर. ठीक आहे, जा कपडे बदलू नये. एव्हाना, तुम्हाला कळलं असेलच माझ्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आता त्यात किती खरं किती खोटं ह्या सगळ्याच गोष्टी अजून सिद्ध व्हायच्यात. त्या संदर्भात तुमच्या शाळेमध्ये जे काही बोललं जात आहे ते माझ्या मुलीच्या कानांवर पडतंय. मॅडम, म्हणजे तिच्या समोर असं बोलणं योग्य नाहीये ना. रेवाच्या मनावर याचा परिणाम होऊ शकतो, तिच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. आम्हाला दोघांना असं वाटत होतं की तुम्ही तुमच्या मुलांना जर समजावून सांगितलं ना की शाळेच्या बाहेरचे विषय शाळेत नको, वर्गात नको, तर मुलं ऐकतील ना तुमचं. आज आम्ही आमच्या चिंगीला म्हणजे रेवाला घरीच ठेवलं, शाळेत नाही पाठवलं. पण हे असं किती दिवस करणार ना आम्ही. मला तुमचं म्हणणं पटतं मिसेस कर्णिक. अहो, पण आम्ही कुणाकुणाची तोंड बंद करणार? हे बघा, एक वेळ आपण मुलांना समजावून सांगू शकतो,
पण त्यांच्या पालकांना आणि इतरांना काय सांगणार? आणि मुळात अशा गोष्टी करायच्याच कशाला ना की त्यामुळे या सगळ्या चर्चा होतील. हे बघा, माझ्या नवऱ्यावरनं फक्त आरोप केले गेलेत मॅडम. तुम्ही जे ऐकलंय ना ते अजून सिद्ध झालं नाहीये. अहो, हे असं तुम्ही किती जणांना सांगणार? किती जणांची तोंड बंद करायची हे नाही माहिती आम्हाला, पण आमची तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना, शाळेतल्या मुलांना एवढं सांगावं की शाळेतल्या बाहेरचे विषय वर्गात नको, एवढंच. हे बघा, आम्ही असं शाळेत काही अनाऊन्स करू शकत नाही. अहो, त्यामुळे चर्चेला आणखी स्कोप मिळेल. प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हा मॅटर जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत प्लीज रेवा स्कूलमध्ये नाही आली तर बरं होईल. पण म्हणजे काय तिला घरी बसवून ठेवायचं, शाळेत नाही पाठवायचं? हो, सध्याच्या परिस्थितीत रेवानं स्कूलला न येणंच बेटर आहे. अहो, तिचं शिक्षण थांबेल त्यामुळे. तुम्ही तिला ऑनलाईन अटेंड करायला सांगा. हे बघा, मी तिच्या क्लास टीचरशी पाहिजे तर बोलून घेते तसं. पण म्हणजे अहो, काय बोलताय तुम्ही? हे बघा मिसेस कर्णिक, तुम्ही फक्त तुमच्या मुलीबद्दल विचार करताय. आम्हाला इतरही मुलांबद्दल विचार करावा लागतो. अहो, या सगळ्यामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होईल हे बघणं आमची जबाबदारी आहे. तुमच्या मुलीला तुम्ही सांभाळा. नाही, ते आम्ही बघतो काय करायचं ते, पण तुमची काहीच नाही जबाबदारी. ती घेतोय ना आम्ही. हे बघा, तिचा पोर्शन मागे पडणार नाही. अँड इफ देयर इज एनी प्रॉब्लेम प्लीज कॉन्टॅक्ट अवर टीचर्स, दे विल हेल्प यू. म्हणजे तिने शाळेत यायचंच नाही का मॅडम? नाही, सॉरी टू से, बट जोपर्यंत हा मॅटर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत रेवा स्कूलला येऊ शकत नाही. कसे सगळे आनंदाने खेळतायत, पण हा आनंद क्षणभरच आहे. संकट अजूनही आहेच. पुढे काय होणार याची टांगती तलवार सुखाने राहू देणार नाही. त्या पोरीनं नजर लावली आमच्या आनंदाला. खेळ. कुणी येणार होतं का? नाही. राघव, पोलीस. आई, अहो, चिंकी बाळा, बाबा तुम्ही तिला आत घेऊन जा. आत खेळ. हा, जा. हो हो, चिंगी बाळा, आपण आत खेळूया. चला चला, काही झालेलं नाही ग. ये ये. काही नाही, काही नाही, काही नाही. ये, चला. तू बस 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 बस. कोण? बस बस, बघतो मी, बघतो. वाईट वाटू नका घेऊ हा तुम्ही. हे बघा, तुम्हीच मला म्हणाला होतात ना की हे असं घडेल, आपल्याला ह्यातनं जावंच लागेल म्हणून. मग आनंदी, मला माहित होतं अख्खं जग हे असंच वागणार म्हणून. पण सोसायटीतली ही माणसं गेली 15 वर्ष मला बघतायत, मला ओळखतायत. या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी कुठे ना कुठे काही ना काहीतरी कर्तव्य निभावत आलेलो आहे. यांचा इतका अविश्वास. एक मुलगी काय येते, ती माझ्याबद्दल काय बोलते. आनंदी, हे जे काय घडलं ना, त्या योजनाने माझ्यावर आरोप केले ना, बरं झालं. काय काय बोलताय? होय आनंदी,
हे असे प्रसंग जेव्हा येतात ना तेव्हाच आपल्याला आपलं समाजातलं स्थान कळतं. या समाजातले आपले कोण आहेत, परके कोण आहे हे सगळं कळतं. तुला सांगतो, मी वकिली झालो नव्हतो, विद्यार्थी दशेतला होतो मी. परिस्थिती खूप गरीब होती आमची. तेव्हा रस्त्यावरून जाताना सुद्धा 4 लोक आमच्याकडे असंच बघायचं की जसं मी येऊन त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे, हात पसरवणार आहे त्यांच्यासमोर. पण आम्ही कधीच कोणाकडे काहीच मागितलं नाही. पण आजची परिस्थिती ही त्याहून वाईट आहे. इतकी वर्ष मेहनत करून मी जे काही समाजातलं माझं स्थान बनवलेलं आहे, ही जी काही इमेज मी माझी बनवलेली ना, ते सगळं काही आता फेल ठरलेलं आहे. अहो, सत्य काय आहे आपल्याला माहिती आहे की नाही, मग कशाला लक्ष द्यायचं या माणसांकडे? आहे का? आणि महत्वाचं म्हणजे पोलिसही सरांकडे चौकशीसाठी नाही आले आहेत. तुझ्या घरी आले होते का पोलीस? नाही, माझ्याकडे सुद्धा नाही आलेत अजूनपर्यंत तरी. अच्छा, म्हणजे तिनं अजून कंप्लेंटच नाही केली आहे? नाही वाटतं. का? आय मीन, जर तुझ्यामुळे एवढा त्रास झालाय तिला आणि तिने व्हिडिओज व्हायरल केले तुझे, तर मग तिने कंप्लेंट करायला हवी ना? काही कळत नाही मला सुद्धा. ऐक ना, ऑफिसमध्ये काही हालचाल होईल मला प्लीज कळवशील? हा राघव, कळवतो. काय झालं? पोलीस नाही आलेत अजूनपर्यंत, तरी नाही आलेत. याचा अर्थ तिने अजून पोलीस कंप्लेंट केलेली नाहीये. पण तुम्ही 2 दिवसापूर्वी मला सांगितलं होतं ना की कधीही पोलीस येऊ शकतात म्हणून. हो, कारण तिने व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तिच्यावर जो काही न झालेला अत्याचार हे अख्ख्या जगाला तिने ओरडून सांगितलेलं आहे. पण मग तिने पोलीस कंप्लेंट का नाही केली? महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सत्यनारायण महाराज की. काय ग, काही त्रास होतोय का? सत्यनारायणाची पूजा चालू आहे ना वरती. बर, मग दरवर्षी सोसायटीच्या सत्यनारायणाच्या पूजेला मी पहिले हजर असते. माझ्या हाताने सगळी तयारी करते. सत्यनारायणाची संपूर्ण कथा व्यवस्थित ऐकते. कथा ऐकण्याचं पण पुण्य असतं ना. इतकी वर्ष कमवलेलं पुण्य कुठे गेलं काय माहिती बाई. माझ्या पोरावर एवढं मोठं संकट आलं मला. तुला जायचंय ना कथा ऐकायला? अगं मग जा ना, घाबरायचं काय त्यात? हे बघ, आपल्याला माहितीये राघवनं काही केलेलं नाहीये, मग कशाला घाबरायचं आपण? जा जा. घाबरत नाहीये मी, घाबरत नाहीये. पण त्यांची तोंड कशी बघायची, वाकडी आदवा तद्वा बोललेत माझ्या पोराबद्दल. नको बाई, नको, जाऊ दे. देव आहे सगळीकडे, इथे पण आहे देव माझा. इथूनच करते नमस्कार त्याला. अरे वा, छान. मला प्रसाद. प्रसाद. अरे अजून दे ना. आता थोडं अजून दे ना, मला घरी न्यायचं आहे. हा, ठीक आहे. हो, थँक्यू. नाही नाही, खरी मी तर म्हणतो लिफ्टची सुविधा बिविधा बंदच करा त्यांची. बरोबर बरोबर. फार इच्छा आहे रे देवा तुझं दर्शन घेण्याची. नशिबात नाही. काय नाही, इथूनच करते नमस्कार तुला. ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. घे, तुला प्रसाद हवा होता ना, खा. तुम्ही आणला? गोड आहे तो, जरा कमी खा, नाही तर त्रास होईल तुला. ते कळतं मला, पण तुम्ही आलाय. आता दुसरं कोणी आणून देणार आहे का तुला? नाही ना. मग बरं झालं आणलं. छान छान छान. तुम्हाला कसं काय, म्हणजे कोणी अडवलं नाही? अगं कोण अडवणार आणि कोण काय बोलणार आहे?
तू प्रसाद खा ना, उगाच नसत्या चौकशा. कोणी काही बोललं का, कोणी काही अडवलं का? नाही म्हणजे तुम्ही गेलात आणि आणलं मला फार बाई पहिल्यांदा बरं काम केलं. अगं हा हे काय ते तुझ्या बाबांनी प्रसाद आणला ना वरच्या पूजेचा, तर म्हटलं खावा. अहो पण तुम्ही थोडी गेला होता दर्शनाला. दर्शनाशिवाय कसं काय खाताय प्रसाद? खूप इच्छा आहे ग माझी, पाया पडायची खूप इच्छा आहे, दर्शनाची खूप इच्छा आहे, पण पूर्ण होते आहे का? वर गेली तर टोचून टोचून बोलती लोक, नको बाई. अशा घरात आलाय ना प्रसाद हाती, खाऊया. कर्डिक, हे सामान उचला आणि घेऊन जा, त्याची काही गरज नाही आम्हाला. असं काय करतात? दरवर्षी आम्हीच देतो ना प्रसादाचं सामान. यावर्षी आम्ही काय म्हणजे बाहेरनं ऑर्डर केलाय प्रसाद. आणि आता पहिल्यासारखं साधी माणसं कुठे राहिलेत राजू? काय काय बरोबर आहे की नाही? अहो दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. व्हिडिओ येतात व्हिडिओ. आई तुमची इच्छा आहे? हो ठीक आहे, मग आपण सगळ्यांनी जायचं दर्शनाला. चला. काय बोलतेस? चला. सत्यनारायण, सत्याचा देव आहेस. जो कोणी तुझ्या चरणाशी येतो त्याला तू मदत करतो. आज माझ्या नवऱ्यावर, माझ्या कुटुंबावर खूप मोठं संकट आले. आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार कोणीच नाही. माझ्या नवऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. आम्हाला तुझा आशीर्वाद हवा. या संकटावर मात करू एवढी शक्ती आम्हाला देतो. जे सत्य आहे ते जगासमोर येणारच. आमच्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहा.